नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आशुतोष तायडे माझ्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत करत आहे. तर आज आपण बघणार आहे की कमी खर्चामध्ये गोठाचं व्यवस्थापन कसं करता येईल. तर सर्वप्रथम आज आपण बघणार आहे मित्रांनो, कारण की काफी कमेंट आलेले आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांनी म्हटलेलं आहे की आपण गोठा कमी खर्चात कसं तयार करू शकतो, अगदी 5 ते 10 हजारापर्यंत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता शेळी पालन सुरू करायचं म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतो गोठा. गोठ्याचा खर्च. अनेक जण लाखो खर्च करतात आणि त्यांना शेळी घ्यायला किंवा परत मोठा व्यवसाय वाढायला त्यांच्या खिशात पैसे उरत नाही, कारण की ते खूप मोठा इन्व्हेस्ट करतात. म्हणजे मोठमोठे शेड बांधणे, मोठमोठे टीन शेड बांधणे किंवा मोठमोठे खर्च लावून बसणे, म्हणजे आपल्या नंतर पैसे उरत नाही. पण मी आज तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहे की ज्या तुम्ही 5 ते 10 हजार रुपये घरगुती सामान वापरून एक नंबर गोठा तयार करून गोठा बनवू शकतो. अगदी बरोबर, 5 ते 10 हजार पर्यंत आपण आज गोठा बघणार आहे. शेवटपर्यंत बघा आणि शेवटी मी एक खास टिप सांगणार आहे तुम्हाला. तर सर्वप्रथम आपला जो पहिला मुद्दा येणार जागेची निवड. मित्रांनो, जागेची निवड फार उत्पन्न फार महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. जर तुम्हाला जागेची निवड करायची म्हटली ना, तर मित्रांनो, जागेची निवड कशी करायची. जागेची निवड गोठा बांधण्याआधी जागा निवडताना 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. उंच जागा, पावसाळ्यात पाणी साचणार नाही, ही लई मोठी गोष्ट मित्रांनो. काही भागात पावसाळा इतका मोठा होतो की त्या ठिकाणी पावसाळा आपल्या गोठ्यामध्ये शिरतो आणि गोठ्यामध्ये शिरल्यानंतर शेळ्याला खूप त्रास होतो. आणि यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करणे की सहसा जो गोठा राहील आपला हा 1 ते 2 फुटाच्या अंतरावर ठेवायचा, जेणेकरून पाणी जे आहे ते आपल्या शेळीला किंवा आपल्या गोठ्याला त्रास देणार नाही, या हिशोबानंच प्रयत्न ठेवायचा. गोठा थोडा हवेशीर ठेवायचा. आणि दुसरी जी गोष्ट आहे, हवा आणि सूर्यप्रकाश, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मित्रांनो. आताच म्हटलं मी तुम्हाला की पाऊस जर आला समजा गोठ्यात, पाऊस उतरल्यानंतर त्याला सुकवण्याची फार महत्वाची गरज आहे. त्यासाठी सूर्य फार महत्वाचा आहे की सूर्य जसा आपल्या गोठ्यामध्ये येईल, गोठ्यामध्ये आल्यानंतर ते आणि खेळती हवा राहिल्यानंतर ते ऑटोमॅटिक जी जमीन राहील ती सुकण्याचा प्रयत्न होईल, सुकून जाईल. कोणी काय करतं की जाईन त्या बोरीच्या झाडाखालीच शेड टाकून देईल, नाही तर कोणी त्या मग ते मोठं एखादं झाड असलं की त्या झाडाखाली बांधून टाकायचं, म्हणजे हवा नाही, पाणी नाही, मग ऊन नाही, असं करून टाकतात. मग नंतर शेवटी मग ते पाऊस आला, सगळं पंचनामा होऊन जातो. तुम्हाला तर माहितच आहे, शेळीत एकदा जर त्रास झाला की मग तो वारंवार त्रास नंतर मग शेळी बंद पडण्याचे कारण हेच असतं की शेळी परफेक्ट हवेशीर आणि उन्हाच्या भागांनाच लागलेली पाहिजे. तिसरा जो मुद्दा आहे ना, पूर्व पश्चिम ठेवा, जेणेकरून सकाळचं ऊन आत येईल आणि हवे खेळती राहील. बघा, मी आताच म्हटलं ना, सकाळचं ऊन फार कवळं असतं आणि शेळीसाठी फार महत्वाचं असतं. आणि शेड जे आपलं असतं ना, हे खेळतं ठेवायचं, जेणेकरून हवा आतली बाहेर किंवा बाहेरची आत येणे हे सोपं झालं पाहिजे. हे शेड या पद्धतीनं ठेवायचं. जो चौथा मुद्दा आहे ना, पाणी निचारा. मित्रांनो, हा फार महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. बघा, आता जे 5 ते 10 हजाराचा गोठा जर आपण समजा सहसाचं गणित काढलं, तर आपण उंच न घेता, कारण की आपण उंच जर घेतलं तर त्याला लोकांना शेळ्या वगैरे लागतील, वेल्डिंग वगैरे करावं लागेल, पाट्या बसावं लागेल, ह्या पुढच्या गोष्टी, हे स्ट्रॉंग फील्डवरची गोष्टी आहे. तर जे आपलं सध्या बजेट आहे ते बजेट लो असल्यामुळं आपल्याला सध्या शेड खालीच घेणे, जेणेकरून जसा आपला जमिनीचा भाग राहील, जमिनीचा भाग उतारता राहील, जेणेकरून शेळी मुतली घेतली किंवा त्याची लेणी खत पडली, ती सहसा हळूच खाली येऊन जाणे, जागा आपली कोरडेल नाही. या पद्धतीनं टाप ठेवायचं मित्रांनो. एक महत्वाचंच आहे, कारण की आपलं जे बजेट आहे ते 5 ते 10 हजार आहे, जेणेकरून आपलं बजेट जे आहे ते जास्त लेवलला नाही गेलं पाहिजे. तिसरा जो मुद्दा आहे ना, स्वस्त आणि साहित्य वापरावे. हा पण एक फार महत्वाचा भाग आहे मित्रांनो. स्वस्त सामान आहे म्हणजे काय आहे नेमकं आपण बघूया. गोठा महागडा सिमेंट पत्र्याचा न करता तुम्ही पर्याय वापरू शकता. खांब लोखंडी पाईप ऐवजी तुम्ही जुनी लाकडी किंवा बांबूचे
कासव वापरू शकतात. छप्पर सिमेंट पात्र खूप तपतात. त्याऐवजी प्लॅस्टिकचा कागद टाकून त्यावर पाचट किंवा कडबा टाकू शकतात. त्यामुळे गोठा उन्हात थंड राहील आणि थंड राहतो. तर मित्रांनो, हा फार महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता, आपण एखादा शेड जर उभारायचं म्हटलं तर सहसा आपण म्हटलं की अजून टीन शेड म्हणा किंवा सिमेंट पत्रा म्हणा, हे आपण अफोर्ड करू शकतो. ते सिमेंटचा पत्रा जरी म्हटलं तर 350-400 रुपयाचा एक भेटतो आणि लोखंडी पत्रा जर घेतला 1000च्या भावात असेल. तर 10 टीन म्हटलं की 10,000 रुपये तिथंच खपले आणि हे 10 टीन म्हटले 3-4 हजार रुपये इथंच खपले. तर तुम्ही तयार करायचं कडबाचे बांबू लावून किंवा छप्पर नसतं का आपलं ते, प्लॅस्टिकचा कागद जो असतो ना, तो रुंदी व जाड घ्यायचा थोडा कागद. म्हणजे कसं आपल्याला कमीत कमी 6 किंवा 7 महिने किंवा 1 वर्ष किंवा 2 वर्ष, 1 वर्ष मिनिमम 1 वर्ष आपल्याला तो कागद टिकला पाहिजे पद्धतशीरपणे. कारण की आपल्याला फक्त दिक्कत कशाची येईल, फक्त पावसाची. ते प्लॅस्टिकची तिथे ते पाण्यासाठीच फक्त बेस्ट आहे. आणि मग हिवाळ्यात तर ठीकच आहे, उन्हाळ्यातच फक्त आपल्याला ते लागेल. गोठा उन्हाळ्यात खूप थंड राहतो. उन्हाळ्यात खूप थंड राहतो. बघा, हेच तर महत्वाचं आहे. जर तुम्ही प्लॅस्टिकचा कागद जर ठेवला, कडबा किंवा हे झाडापाला वगैरे काही असलं, नारळाचे पानं, अजून ऊसाच्या कामट्या, हे जे असतात ना, हे तुम्ही त्या शेडवर टाकू शकता. वर पद्धतशीर करून मी तुम्हाला फोटो दाखवलेला या पद्धतीनं तुम्ही हे करू शकता. जेणेकरून बघू शकता, वर पाचट टाकलेली आहे आणि खालून मस्त शेळ्यांना थंड वाटत. हे उन्हाळ्यात अतिउत्तम पर्याय आहे मित्रांनो. आणि बांबू तर आपले आहेच. बांबू पण मस्तपैकी बांधून पद्धतशीर आपले तयार करून टाकायचं. बांबू पण स्वस्त मिळेल मित्रांनो. 70 रुपयाचा एक बांबू म्हणतो. तुम्ही 10 बांबू जर घेतले तर 700 रुपयाचे आपल्या इथंच मस्त उभं राहिलं. म्हणजे आपला जे खर्च आहे ना, आपल्या मिनिमम मध्ये ठेवायचं आहे, जास्त लोड नाही ठेवायचं. बजेटच्या वर जाऊ द्यायचं नाही. आणि मस्त 4 खांब लावायचे. 4 खांब लावल्यानंतर मला एक दांडू टाकायचा, इकडून एक दांडू लावायचा, तिकडून पलीकडून 2 दांडू लगे, वरून लगे एक मस्त असं घर टाईप करायचं. म्हणजे शेळी पण त्यात राहता येईल आणि पद्धतशीर राहता येईल मित्रांनो. आणि एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, आपण जे आजूबाजूनं समजा जे राहील ना, खेळती हवासाठी आपल्याला एक मोठा खर्च करणे की 5 किंवा 6 टीनं जे लागतील ना, ते फक्त आपल्याला खाली लागतील. म्हणजे जेणेकरून वाघांचे, मुंगूस, मांजर काही असलं, बिबट्या बापट्या, याचा आपला धोका राहणार नाही. म्हणजे कसं, जे खालचा जो भाग असतो ना, 4 पॅक करून घ्यायचं, म्हणजे काही कोणी जाणार नाही. आणि मग जो वरचा भाग असतो त्या भागाला आपण जाळीमध्ये खर्चलो. बघा, आता आपण 6 टीनं जर घेतले तर 6 टीनं आपल्याला कमीत कमी कितीपर्यंत पडेल, 4-5 हजारापर्यंत. असं मिनिमम बजेट आपल्याला लावायचं. जास्त आपला 4,000, 10,000, 6 टीनं आपल्याला बजेटमध्ये बसवायचे. कुठं ना कुठं भेटून जाईल तुम्हाला जर बजेटमध्ये बसले. नाही तर मग कोणाचं घराचं काम चालू असलं किंवा कोणाचं जुनं घर असेल, त्या भागात जाऊन चौकशी करून तुम्ही तिथून पण टीनाची व्यवस्था लावू शकता. नाही तर मग सिमेंटचे पोल तर आपले आहे 300 रुपयाला रेंज, मस्त. हे पण आयडिया बेस्ट. टीनं पण तुम्ही लावू शकता. सहसा टीनाचा पण आपण 4x4 पद्धतशीर लावू शकता. आणि चौथी जी गोष्ट आहे मित्रांनो, जाळी. ही जाळी फार महत्वाची मित्रांनो. कारण की बघू शकता, आपण खालचा भाग तर पॅक केला, वरचा पण जर पॅक केला तर खेळती हवा आपली बंद होऊन जाईल. त्यासाठी आपल्याला जाळी लावणे फार आवश्यक आहे. 4x4 पॅक, पूर्ण जाळी पॅक करून टाकायची. इथं पण 4-5 हजार रुपये आपलं बजेट थोडं राहील. कारण की हेवी जाळी लावायची. आपलं बजेट जे आहे ते थोडं मस्त राहील. फक्त वरचं जे छप्पर आहे ना, ते सांगितलं, फक्त बांबू वगैरे लावून, छप्पर टाकून, कागदी प्लॅस्टिक टाकून ते पॅक करून घ्यायचं. आणि मधला भाग राहील तो जाळीचा राहील आणि ते खालचा जो राहील तो सिमेंटचे टीनं राहील. जेणेकरून आपला अर्धा बजेट थोडा हे होईल. समजलं? आपला जे बजेट सध्या गेलेलं 5-6 हजार, समजा 6,500, 7,000 लोक आपलं बजेट गेलेले. आता आपल्याला 3,000 उरलेले मित्रांनो. 3,000 मधलं आपल्याला काय करायचं मित्रांनो, बघा, परत एकदा मी सांगतो, सविस्तर सांगतो. वर आपल्या ज्या शेडचं राहील, हे प्लॅस्टिकचं चापट टाकून, कागद टाकून पद्धतशीर करायचं आहे. आणि जे मधला भाग राहील हा जाळीचा राहील. आणि जो खालचा भाग राहील हा राहील टीनाचा राहील. म्हणजे कोणतं टीना, ते पण सिमेंटची टीन मित्रांनो. 6 टीना आणायच्या बरोबर, जेणेकरून पद्धतशीर आपल्याशी गेले पाहिजे. त्या हिशोबानं टीनं जास्त पण लागू शकतात, तर 10 पण टीनं तुम्ही आणले तर परफेक्ट राहील मित्रांनो. कसं आहे, आपली जी साईज राहील त्या हिशोबाने मॅटर पडेल. कारण की आपण 5+6चं शेळी करत आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला, म्हणून मी असं म्हणतो की असं करून बघा. म्हणजे कसं आपला खर्च निम्म राहील. आणि
आणि बाकीचं आपले जे समजा काही 2-3 हजार रुपये जर उरत असेल मित्रांनो, तर जी जाळी होती, मी सांगितली होती जाळी आपण मधात लावलेली ना, त्या जाळीला एक मोठी म्हणजे जेणेकरून थंडी हवा म्हणा किंवा थंडी रात्री झोपताना ते झाकण्यासाठी आपल्या प्लॅस्टिकचा कागदच हवा मित्रांनो, दुसरं काही लावू नका. प्लॅस्टिकची लावा जेणेकरून पॅक आपल्याला करता येईल. आणि एक दरवाजा करा, शेळीला आत जायला, दरवाजा बाहेर यायला. असा आपला हा नियोजन आहे मित्रांनो. सोपं एवढं काही अवघड नाही मित्रांनो. करायचं म्हटलं की मी पण नवीनच आहे या भागात बरं. कारण एखादं शेळी पालन जर व्हायचं असेल तर सुरुवात कशी पण करायचं. मी तर माझे शब्द जरी तुम्हाला विचित्र वाटत असेल, पण मी या गोष्टीत नवीन आहे आणि माझा एक्सपिरियन्स राहील. आणि हा जे सध्या व्हिडिओ चालू आहे तुमच्यासाठी चालू आहे. नवीन नवीन व्हिडिओ माझ्या यूट्यूबवर येत राहतील. माझा पहिला जो व्हिडिओ आलेला आहे तो मी संपूर्ण शेळीचं व्यवस्थापन सांगितलेलं आहे आणि ते मी वाचून सांगितलं होतं. त्याच्यामुळं थोडं मला ते जमलेलं आहे किंवा नाही जमलेलं आहे. पण आता मी जे तुमच्यासोबत कन्वर्ट करत आहे, ते जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ फक्त माझ्या माइंडमधून आणि माझ्या तोंडातून जे शब्द निघत आहे मी तुम्हाला सांगत आहे. थोडं समजून घ्या आणि थोडं पकडून ठेवा 2 मिनिटं. तर मित्रांनो, जमिनीचं नियोजन. आता आपला चौथा पार्ट जो आहे ना, तो आहे जमिनीची नियोजन. जर तुम्हाला मंच किंवा एलिव्हेटेड गोठा परवडत नसेल, बघा आता ते सांगू राहिलं, कारण की आपलं जे बजेट आहे ते 10,000चं आहे. गोठा जर एलिव्हेटेड म्हणजे मित्रांनो आपण जे बोललो 1 ते 2 फूट वर घ्यायचं, तर ते त्याच्यासाठीच सांगितलेले की जमीन नसन परवडत तर सध्या जमिनीत मुरुम आणि खडी टाकून ती चांगली टोचून घ्या. त्यावर जाड चुना टाका मित्रांनो. हा फार महत्वाचा. चुना कसा आहे की आपली शेळी जिथं बसेल किंवा मुतेल किंवा ती सू करेल किंवा शी करेल, तिथं परत जंत नाही झाले पाहिजे आणि ती जागा सुकी झाली पाहिजे पटकन. त्याच्या हिशोबानं किडे किंवा जंतू होत नाही. त्याच्यासाठीच ना मग चुना वगैरे तुम्ही टाकसान तर किडे वगैरे तिथं पसरणार नाही. म्हणून चुना आवश्यक आहे मित्रांनो. शेळी तुम्ही आता, कारण की आपलं बजेट खाली असल्यामुळं 1 वर्ष तरी तुम्हाला कम्फर्टेबल करावं लागेल, जेणेकरून आपल्या शेळी जवळ होत नाही तोपर्यंत आपल्याला हा असा गोठा ठेवाच लागेल. पण चुना मात्र तुम्हाला टाकावं लागेल, कारण की कसं आहे, रिक्स नाही घ्यायची मित्रांनो. कसं आपलं शेळी पालन आहे ना, पैसा गुतवू राहिले तर थोडे रिक्स घ्या, चुना घेऊन या आणि टाकून द्या शेडमध्ये, म्हणजे मस्त काम होईल. आणि हो, शेळ्या झोपण्यासाठी लाकडी फळ्या वापरा, त्यामुळे थंडी वाजणार नाही. बघा आता मी बोललो होतो मित्रांनो की शेळी आपल्या याच्यावाने वापरले पाहिजे, जेणेकरून शेळीला एक राजकुमारी एका घरात जशी असते ना, तसं आपण शेळीचं नियोजन करून पाहायचा प्रयत्न करायचा. कारण की शेळी ही फार महत्वाची आहे. कारण की आपण जे शेळी करून आपलं तिथलं उत्पन्न येणार आहे. आपण जर शेळीला जर आपण व्यवस्थित तिला हे केलं, तिची जर निगा केली, तिच्याकडे आपण व्यवस्थित लक्ष दिलं, तरच ते आपल्याला पुढे जाऊन आपल्याला ती आपलं उत्पन्न वाढू शकते. तर त्यासाठीच असं सांगितलेलं आहे की शेळी रात्रीला झोपत असते, तिला खाली झोप लागते, पण तशी झोप लागणार नाही. जर तुम्ही लाकडीच्या फळ्या आणल्या आणि त्या लाकडीच्या फळ्या आणून व्यवस्थित चौकून शेळीला किती बाय किती त्याच्या हिशोबानं ते लाकडाच्या फळ्याचा ते शेड तयार करून घ्यायचा, जेणेकरून शेळी त्याच्यावर जाऊन बसेल आणि आरामात निगा घेईल. तिला थंडी वाजणार नाही, ना कशाची बिमारी होईल. मुतली तरी ती लाकडात सुकवून जाऊन खाली पडून जाईल मित्रांनो. थोडा गॅप ठेवायचा, ज्या हिशोबानं ते लाकडाच्या फळ्याचा तयार करायचा, जेणेकरून 1 किंवा 2 इंचाचा फरक ठेवायचा असा, आणि मस्त त्यांना झोपायचं. कारण की आपण झोपतो कुठं, बेडवर झोपतो, तर मग आपल्याला झोप लागते, पद्धतशी झोप लागते. तसं शेळीला पण तसंच आहे मित्रांनो. तुम्ही जर खाली ठेवसान, तिला लागेल, तिला सवय होईल, पण काही दिवसांनी ती बिमार पडू शकते, तिला काहीतरी आजार होऊ शकतो. त्याच्यासाठीच मी सांगतो की ते आवश्यक आहे. लाकडाच्या फळ्या सांगू राहिलो ते आवश्यक आहे. आणि जे चुना टाकेल मी ते म्हणून राहिलो ना, ते दुपार करत समजा. जर समजा आता सहसा शेळी दुपारी पण झोपत नाही किंवा याच्यावर झोपत नाही, पण रात्रीच्या टायमाला खूप सुंदरशी झोप लागते त्यांना त्या लाकडी फळ्यावर, आणि थंडी पण कमी वाजते. हे आवश्यक मुद्दे नाही, हे मुद्दे खूप महत्वाचे आहेत, हे लिहून ठेवा मित्रांनो. गोठ्यावर जास्त खर्च करण्यापेक्षा तो पैसा चांगल्या जातीच्या शेळ्या करण्याचा वापर करा. गोठा साधा असेल तरी चालेल, तो स्वच्छ आणि कोरडा गरजेचा आहे.
बघा मित्रांनो, मी आता सांगितलं तुम्हाला, आपण 5 ते 10,000चं बजेट काढलं, पण याच्यापेक्षा पण तुम्ही कमी याच्यात जरी केलं तरी भरपूर होईल मित्रांनो. कारण की बघा, आपलं बजेट असतं कोणाकडे कसं, आणि कोणी नवीन असतं 2026 लागलेलं मित्रांनो, कोणी नवीन असतं, कोणाकडे पैसे कमी असतात किंवा कोणी एकदम भांडवल नाही जमू शकत. प्रत्येकाचं असतं ना. आता मी तुम्हाला काय सांगतो, 5 शेळ्या घ्यायचे आणि 1 बोकड, किंवा 5ही शेळ्या घ्यायच्या, त्या गाभण घ्यायच्या, जेणेकरून त्याचे जे पिल्लं येतील नंतर मग तुम्हाला ते कामं पडतील. आणि जो नंतर शेळ्या क्रॉस करायचं म्हटलं की एखाद्याच्या शेडवर घेऊन जा, त्या शेळ्याला क्रॉस करून आपल्या शेडमध्ये आणायचा. हा एक प्रयत्न चांगला आहे. नाहीतर मग एखाद्या ग्रामीण जे आपले ते व्हेटरनरी डॉक्टर असतात, त्यांना पण जाऊन तुम्ही या शेळींना क्रॉस करू शकता, जेणेकरून आपलं भविष्य चांगलं राहील आपलं. आणि परवडत नाही म्हणजे कसं मित्रांनो, कारण की सध्या आपण नवीन असल्यामुळं शेळी पालन हा फार महत्त्वाचा भाग आता सध्या 2026च्या टप्प्यात फार मोठा भाग झालेला आहे मित्रांनो. काही तरुण उतरलेले आहेत, काही तरुण फेल पडलेले आहेत. कारण हेच राहतो की त्यांना नॉलेज नसतं मित्रांनो. नॉलेज फार महत्त्वाचं आहे. एखादं नॉलेज तुम्हाला घ्यायचं असेल तर ते तुम्हाला वाचावं लागेल, तुम्हाला घ्यावं लागेल, तुम्हाला ती गरजेचं आहे मित्रांनो. कारण की ही नॉलेज जर तुम्हाला कुठे भेटणार नाही, ही नॉलेज तुम्हाला स्वतः कमवावं लागेल आणि स्वतः तुम्हाला त्यात घुसून ती गोष्ट शिकावं लागेल मित्रांनो. माझा हा दुसरा व्हिडिओ मित्रांनो. माझ्या व्हिडिओला फुल सपोर्ट करा, कारण की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तुमच्याकडे गोठ्यासाठी अजून काही स्वस्त आयडिया असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आणि सबस्क्राईब करायला विसरू नको. भेटूया पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा.